पिंपरी चिंचवडच्या बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये एसआरए प्रकल्प अंतर्गत झोपडपट्टीधारकांना घरे बांधून योग्य त्या सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न चालू आहे। या एसआरए प्रकल्पाचा गैरफायदा स्थानिक नेते, बिल्डर, एसआरए प्रकल्प अधिकारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून टीडीआर आणि एफएसआय मिळणार, यामुळे खंडवस्तीतील काही नागरिकांना घरासोबत दुकानही दिले जाईल। यासाठी घरांच्या भिंतीला, खिडक्यांना, बाथरूमला दुकानांसारखे शटर लावा असे सल्ले तेथील नागरिकांना देण्यात आले। त्यामुळे खंडवस्तीतील काही नागरिकांनी स्थानिक नेते, अधिकारी, बिल्डरच्या म्हणण्यानुसार शटर देखील लावण्यात आले आहेत। त्यांचे एसआरए अधिकाऱ्यांनी सर्वे देखील केले, पण एसआरए अधिकाऱ्यांनी कागदोपत्री दुकानांचे सेटरचे सर्वे नोंदवले, परंतु कोणत्याही सेटरवरती कसलेही सर्वे नंबर टाकले नाही। याचे कारण, उद्या त्यांना काहींनी जर जाब विचारला की का तुम्ही भिंतीला सेटर लावले आहेत, त्यांच्यावरती नंबर टाकले, तर तो जाब कोणी विचारू नये यासाठी मूक संमती म्हणजे फक्त कागदोपत्री त्यांची घराच्या नंबर सोबत नंबर टाकून सर्वे करण्यात आलेला आहे। तर एसआरए सर्वेक्षणात खंडवस्तीतील झोपडपट्टी धारकांची संख्या, झोपडपट्टींची संख्या, दुकानांची संख्या यांची नोंद केली जात असते। याचा गैरफायदा घेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून टीडीआर आणि एफएसआय मिळावा या हव्यासापोटी बिल्डर, स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या खंडवस्तीतील झोपडपट्टी धारकांना चिरीमिरी देखील दिल्याचे सूत्रांनी सांगितले। जेव्हा खंडवस्तीतील झोपडपट्टीधारक स्वतः एसआरए प्रकल्पाच्या विरोधात होते, त्यांच्यातील काही गटातील नागरिकांना फोडून त्यांना पैशाचे व भिंतीला सेटर लावून भविष्यात दुकान देण्याचे आमिष दाखवून हा प्लॅन यशस्वी करण्याचा अधिकारी, बिल्डर, स्थानिक नेत्यांचा कट असल्याचे सांगितले जात आहे। बिल्डर, स्थानिक नेते यांनी एसआरए प्रकल्प अधिकारी, सर्वेक्षण अधिकारी यांना आपल्या हव्यासापोटी त्यांना देखील चिरीमिरी देऊन ही योजना राबवण्यासाठी योग्य सर्वे न करता त्यांच्या म्हणजे बिल्डरच्या व स्थानिक नेत्याच्या म्हणण्यानुसार बोगस सर्वे चालू आहे। भिंतीला, खिडक्यांना, बाथरूमला सेटर लावून दुकानांची नोंद करणाऱ्या बिल्डर, मूक संमती देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर योग्य ती फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे। त्याचबरोबर त्यांचे निलंबन म्हणजे अधिकारी व सर्वेक्षण कर्मचारी यांचे निलंबन होऊन या प्रकल्पाला योग्य तो न्याय देणाऱ्या बिल्डर, अधिकाऱ्यांची निवड होणे आवश्यक आहे।
नंबर आहेत का तिच्यावर? कशावर सर? त्या शटरवर नंबर आहेत का? मला सांगा, लोकांनी भिंतीला शटर का लावले? शटर त्यांचे ते पहिलेचे जे आहेत ते भिंती त्यांना आता घर पाहिजे होते, ते शटर बंद करून त्याने भिंतीमध्ये भिंत टाकून घेतलेलं आहे आणि ते टाकू नका म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही ते शटर ते काढून घेणार ते. हो, पण ते आत्ता प्रकार झालेला आहे तो. पण नंबर नाही पडले ना मॅडम. ते SRA जे आम्ही काही नंबर वगैरे त्याच्यावर नंबर दिसतोय का बघा कुठं टाकलेला? नंबर नाहीयेत, पण शटर भिंतीला लावले ते म्हणते मी. काय कारण आहे? पहिले त्यांचे दुकानं होते, ते दुकान नको म्हणून त्याने आता ते शटर बंद करून भिंती टाकले तिथं. सेटरचं जो ओपन केलं तर दुकानासारखं तिथं काही दिसलं नाही. दुकान नाहीतच ना ते. कोण म्हणतंय दुकान आहे? आणि तिथं खिडक्या सुद्धा आहेत. अहो मॅडम, ते दुकान नाहीच आहे. त्या भिंती ज्या आहेत त्या खूप जुन्या दिसतात. अहो मॅडम, सेटर नवीन दिसतात. आणि दुकानाची ते मागणीच केलेली नाही. त्यांचे ते नोंद केलंय का ते दाखवा आम्हाला. सेटर भिंतीला लावण्याचं काय कारण? खिडक्यांना लावण्याचं काय कारण सर? मॅडम ऐका, ते भिंती आम्हाला ते दुकानं नको आहेत म्हणून त्याने भिंतीचं ते करून घेतलेले आहेत काम. काय अडचण आहे? सेटर आत्ता लावलेले आहेत त्या शटरवर. एक मिनिट मॅडम, त्या शटरवर नंबर पडलाय का मला एवढं सांगा. तुम्ही फक्त मला एवढा सांगा, सेटर भिंतीला नाही असं आहे का? सेटर भिंतीला लागलेला आहे आणि त्याच्यावर नंबर नाही म्हणून तो पहिल्यांदाच प्रकार बघतोय की आपण सेटर भिंतीला लावलेले आहेत. अहो मॅडम, पहिलं ते दुकानं होते त्याने बंद करून त्यांना घर पाहिजे. सर, तिथे असं काहीच दिसत नाहीये की दुकानं होती नव्हती. त्यांचं आहे का दुकानांचं पहिल्याचं लायसन्स, शॉपॅक लायसन्स काही असं आहे का? त्यांचे म्हणूनच ते दुकानं होत नाहीत, शॉपॅक होत नाही म्हणून ते तुम्ही कोण आहे? तुम्ही सर्वजण कोण आहे तिथं? मी खंडवस्ती विकास ट्रस्टचा अध्यक्ष आहे मी. अच्छा. आम्ही ते कॅन्सल, ते आमच्याकडे लायसन नाहीत. ऐका, ते दुकानं भेटत नाहीत कळलं म्हणून आम्ही कॅन्सल करून टाकले आणि तिच्यावर काही नंबर वगैरे पडले नाहीत कुठल्या लोकांचे. तुम्ही नंबर पडले तर ते सांगा. ठीक आहे चालतंय.